आवडला का हा धबधबा? पण थांबा, हा तर फक्त ट्रेलर होता. आता घेऊन चाललो तुम्हाला आजच्या खऱ्या सिक्रेट डेस्टिनेशनकडे. सकाळचं गार पावसाळी वातावरण, समुद्रावरची हलकीशी झुळूक आणि फेरीवरचा तो ताजा तावाना अनुभव. आपल्या हिडन स्पॉटकडे जाण्यासाठी आपण घेणार आहोत वसई ते भाईंदर दरम्यान सुरू झालेली नवीन रोरो फेरी. ही जी फेरी आहे ती तुम्हाला फक्त अर्ध्या तासात भाईंदरपर्यंत पोहोचवते आणि त्या दरम्यान समुद्राचा आनंद घेता घेता आपण आपल्या हिडन स्पॉटकडे निघालो आहोत. आजूबाजूचं हिरवगार निसर्गाचं सौंदर्य पावसाळ्यातला दुकट वळवेत तर आणखी सुंदर दिसतंय. हे सगळं बघताना मनात एक वेगळीच भावना येते, जणू मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात राहूनही आपण थेट कोकणात पोचलो आहोत. तर गाडी कडेला लावत आपण आपल्या स्पॉटजवळ पोचलो आहोत. थोडीशी पायवाट धरली आणि बस आपण पोचलोच. जाता जाता वाटेत दिसला तो हिरवागार परिसर, कानावर पडला पाण्याच्या ओळाचा गोड खळखळाट आणि भोवतीचं थंडगार वातावरण. खरंच एका विकेंड ट्रिपसाठी याहून जास्त अजून काय हवं आहे? लाकडाच्या पुलावरून सावकाश चालत चालत शेवटी आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचलो आहोत. डोळ्यासमोर पसरलेला पारदर्शक स्वच्छ पाणी, कानात घुमणारा सुखद शांतता आणि आजूबाजूला पसरलेलं हिरवगार निसर्गाचा गारुड. इथे आल्यावर खरंच मनातला ताणतणाव कुठेतरी नाहीसा होतो. ज्यांना पोहता येतं त्यांच्यासाठी तर बोनसच, कारण या नैसर्गिक उगम झालेल्या विहिरीत पोहण्याचा अनुभव काही औरच. तर सगळ्यात खास गोष्ट म्हणजे हिडन स्पॉट अजूनही मॅपवर नाही आणि त्याला नावसुद्धा नाही. जणू निसर्गाने जपून ठेवलेला एखादा गुपित खजिना. एका छोट्याशा सुट्टीसाठी हे ठिकाण म्हणजे परफेक्ट. निसर्ग, शांती आणि साहस सगळं एकाच ठिकाणी. आता हा निसर्गाचा आनंद घेत, पोटात पडलेल्या भुकेचा होकार घेत आम्ही या सुंदर स्पॉटवरून निरोप घेत आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला जर ही प्लेस आवडली असेल तर नक्कीच एकदा या प्लेसला इथे येऊन व्हिजिट करा. लोकेशन पिन ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल.